आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन इचलकरंजी एसटी आगाराने विशेष नियोजन केले आहे। दिनांक 24 ते 26 जुलै दरम्यान इचलकरंजी आगारातून नियमित बस व्यतिरिक्त 30 जादा एसटी बस गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोंद्रे यांनी दिली। आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होत असल्याने प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसेस फेऱ्यांचे नियोजन केले आहे। इचलकरंजी आगारातून दररोज सुरू असलेल्या नियमित 8 बस फेऱ्या पूर्ववत सुरू राहणार असून त्यामध्ये सोलापूर मार्गे 3, अक्कलकोट मार्गे 3, लातूरसाठी 1 आणि अहमदपूरसाठी 1 बस फेरीचा समावेश आहे। याशिवाय 24, 25 आणि 26 जुलै या 3 दिवसात प्रवाशांच्या संख्येनुसार 30 अतिरिक्त बस गाड्या सोडण्यात येणार आहेत। यामुळे वारकऱ्यांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। महिलांसाठी शासनाच्या योजनेनुसार प्रवास भाड्यात 50% सवलत कायम राहणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही 50% सवलत मिळणार असून 75 वर्ष व त्यावरील वयाच्या नागरिकांना 100% मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रवाशांनी आगाऊ नियोजन करून वेळेत बस स्थानकावर उपस्थित राहावे तसेच गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आगार व्यवस्थापक नरेंद्र बोंद्रे यांनी केले आहे। आषाढी वारीसाठी इचलकरंजी आगाराने केलेल्या या विशेष नियोजनामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नमस्कार, मी आगार व्यवस्थापक रापो इचलकरंजी आगार। येत्या आठवड्यात दिनांक 25 जुलै 2026 रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी महापर्वानिमित्त रापो इचलकरंजी आगाराकडून ज्यादा 30 बसेसचे नियोजन केलेले आहे। या बसेस दशमी, एकादशी आणि द्वादशी म्हणजेच 24, 25 आणि 26 या तारखांना रापो इचलकरंजी आगाराकडून सोडल्या जाणार आहे। सदर बसेसमध्ये विविध सामाजिक घटकांना रापो महामंडळातर्फे व शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सवलती लागू असणार आहे। उदाहरणार्थ, महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना 50% प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात जाणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत आहे। तसेच 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत प्रवास भाड्यामध्ये 100% सवलत दिली जाणार आहे। या कालावधीमध्ये तसंच इतर वेळी सुद्धा आपल्या गावातून 42 सीट उपलब्ध झाल्या तर प्रवाशांना इच्छित असलेल्या ठिकाणी बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे।